नमस्कार, मी सविता किचनमधून तुमचं स्वागत करत आहे। तर आज मी बनवणार आहे मूग डाळीचे लाडू। तर चला न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपीला सुरुवात करण्याआधी आपण बघणार आहोत साहित्य। तर हे बघा, साहित्यामध्ये आहे 1 वाटी मुगाची डाळ, 1 वाटी साखर आणि तूप। पण वाटी कोणती आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे। हे बघा, ही आहे वाटी। याच वाटीने मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि याच वाटीने मी 1 वाटी मुगाची डाळ सुद्धा घेतलेली आहे। तर हे बघा, आपण साहित्य बघितलेलं आहे आणि आता आपल्याला लाडू तयार करण्यासाठी पाक तयार करायचा आहे। तर सर्वात आधी आपण पाक तयार करूया। तर हे बघा, ही 1 वाटी साखर आपण या भांड्यामध्ये सोडूया आणि ह्याच वाटीने आपण डाळ घेतलेली आहे, साखर घेतलेली आहे आणि ह्याच वाटीने आपण पाणी सुद्धा यामध्ये सोडणार आहे। एकच वाटी आपल्याला पाणी सोडायचं आहे। थोडं वर घेऊया। हे बघा, 1 वाटी आपण पाणी सोडलेले आहे आणि आता आपण पाक तयार करायला गॅसवर ठेवलेला आहे। इकडे आपला पाक तयार करायला सुरुवात झालेली आहे आणि आता आपण पाक तयार होईपर्यंत या डाळीला आपण थोडंसं गरम करून घेऊया। आपण पाक ठेवलेला आहे, पण आता या पाकसाठी आपल्याला स्लोमध्ये गॅस ठेवायचा आहे, फुल पॉवर ठेवायचा नाही। तर मी एकदम कमी केलेला आहे आणि आता इकडे बघा, आपण आता डाळीला थोडं गरम करून घेऊया। हे बघा, मुगाची डाळ आपण पॅनमध्ये टाकू आणि थोडं आपण गरम करून घेऊ। याला आपल्याला भाजून घ्यायचं नाही, फक्त गरम करून घ्यायचं आहे डाळीला। डाळ छान गरम झालेली आहे आणि आता आपण या डाळीला आता आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तर चला आपण मिक्सरमधून डाळीला फिरवून घेऊया। हे बघा, छान पाक तयार झालेला आहे। हे बघा, तार यायला लागलेला आहे। हे बघा, कसा तार तुटलेला आहे। पाक तयार झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करणार आहोत। आपण डाळ छान गरम करून घेतलेली आहे आणि आता मिक्सरमधून आपण फिरून सुद्धा घेतलेली आहे। तर बघा, हे अशी जाड रवाळ थोडी अशी मी मिक्सरमधून काढून घेतलेली आहे ही डाळ। आता हे बघा, असं फिरून घ्यायचं डाळीला छान। आणि आता या पिठाला आपल्याला भाजून घ्यायचं आहे। आपण गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि ते छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी सोडणार आहे तूप। आपल्याला तूप टाकूनच भाजायचं आहे। या डाळीच्या पिठाला आपल्याला रव्यासारखं भाजून घ्यायचं आहे, चांगलं खमंग। आपण रव्याचे लाडू बनवतो तेव्हा कसं रवा छान आपण भाजून घेतो, तसंच या पिठाला सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान मस्त खमंग आपण भाजून घेतलेला आहे आणि तुपाचा स्वाद सुद्धा छान यायला लागलेला आहे। आता आपण गॅस बंद करून टाकूया। तूप टाकून आपण छान या पिठाला भाजून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण सोडणार आहे पाक।
हा तयार केलेला पाक थोडा थोडा सोडायचा आहे. आपण यामध्ये थोडासाच पाक टाकलेला आहे. आता थोडा आपल्याजवळ आहे तो आपण यामध्ये सोडून द्यायचा आहे. आणि हे गोड तुमच्या आवडीनुसार यामध्ये पाक सोडा. ज्याला जास्त गोड आवडते ते तुम्ही पूर्ण टाकू शकता. ज्याला जास्त गोड नाही आवडत त्यांनी कमी साखरचा पाक तयार केला तरी चालेल. पूर्ण 1 वाटी आपण पाक यामध्ये सोडलेला आहे आणि छान मिश्रण तयार झालेलं आहे बघा. आता आपण तयार करायचे आहे लाडू. तर हे बघा, तुम्हाला सांगायचं आहे की यामध्ये मी विलायची पावडर किंवा काजू बदाम यामध्ये काही दुसरा मेवा टाकलेला नाही. मी एकदम साधे लाडू बनवत आहे. तर तुम्हाला यामध्ये जर काही सोडायचं असेल तर तुम्ही सोडू शकता. हे बघा, अशा प्रकारे मस्त छान आपण लाडू तयार केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण मूग डाळीचे लाडू तयार केलेले आहेत. तुम्ही सुद्धा गौरी गणपतीच्या सणाला हे असे लाडू नक्कीच तयार करून बघा आणि खाऊन बघा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.